नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 जानेवारी 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये GDP, सिटीज, आदित्य L1 मिशन, ऑस्मिक वीज या संदर्भात ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या न्यूजला आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर युनिव्हर्स या जिओग्राफीच्या पॉइंटवर आधारित जे काही महत्त्वाचे आपले 5 प्रश्न आहेत ते सराव प्रश्नही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती GDP संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। विकास दर गतिमान अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या न्यूजला धरून सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आर्थिक वर्ष 2022-23 या साली भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किती होता अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपले पर्याय आहेत ज्यामध्ये A 7.1%, B 7.2%, C 7.3%, D 7.4%। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय B 7.2% हा विकास दर या ठिकाणी 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा असलेला आपल्याला दिसतो। आता या ठिकाणी विकास दर म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 7.2% वाढ होणे म्हणजे याचा अर्थ काय हेही तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। फॉर एक्झाम्पल 2021 आणि 22 या साली भारताचं जे काही एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे आपल्या पूर्ण देशाचे जे काही उत्पन्न आहे ते ॲज एक्झाम्पल आपण 100 कोटी धरूया। मग या ठिकाणी काय झाले आहे 7.2 कोटीची वाढ झाली आहे। याचाच अर्थ या ठिकाणी जी एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे त्याची जी काही टक्केवारी असते त्याला आपण GDPच्या अंतर्गत गिनत असतो। म्हणजे आपण म्हणतो GDP 2022-23 या साली भारताचा 2.7% वाढला आहे। अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय विकास दर किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा कोणत्याही देशाचा जी काही अर्थव्यवस्था असते तिच्या वाढीचा दर मोजला जातो। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की सिटीज या संदर्भात आहे। सर्वप्रथम सिटीजचा जो काही फुल फॉर्म आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पीशीज अशा प्रकारचा सिटीजचा फुल फॉर्म आहे। मग यावर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। भारतात खवले मांजराच्या तस्करीत वाढ अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती दिसून जाईल। ॲज इट इज पर्यावरण हा अलीकडील काळामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून पुढे आलेला आहे आणि बदलते हवामान हेही त्यामागचे मुख्य कारण आहे। कारण अलीकडील काळामध्ये जे काही पर्यावरण आहे आणि त्यावर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत आणि पर्यावरणाचा फटका जो की मानवी जीवनाला बसत आहे, प्राणी जीवनाला बसत आहे आणि वनस्पती जीवनालाही बसत आहे या सर्वावर आधारित क्वेश्चन मागच्या काही सालामध्ये आयोगाने विचारलेले आहेत। मग या ठिकाणी या न्यूजला धरून आपला जो प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। सिटीज ज्याला की आपण कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पीशीज असे म्हणतो याबद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे। ज्या ठिकाणी काही विधान आपल्याला दिले आहेत त्यामध्ये पहिलं विधान सिटीज ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी की धोक्यात आलेल्या जीवजंतू म्हणजे जे काही वन्य प्राणी आहेत, जीवजंतू असतील आणि वनस्पती यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध घालते। आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध घालते हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 2 युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत स्वीकारलेल्या ठरावाचा मसुदा सिटीज तयार करण्यात आला होता। विधान 3 कराराला मान्यता देणाऱ्या राज्यावर सिटीज कायदेशीररित्या बंधनकारक आहे। अशा प्रकारची ही 3 विधानं आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे व विधान क्रमांक 3 ही बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय C केवळ विधान 1 आणि 3 बरोबर। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी आदित्य L1 मिशन संदर्भात आहे।
सर्वप्रथम न्यूज पाहूया। आदित्य L1 यानाची आज अंतिम कक्षेत प्रस्थापना, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण आदित्य L1 या मिशन विषयी इन डिटेल मध्ये माहिती घेतली आहे। सरळ आज या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आदित्य L1 मिशन अंतर्गत खालीलपैकी कोणत्या प्रमुख घटकांचा अभ्यास केला जाणार आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये आपला पर्याय ए सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास, बी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास, सी सूर्याच्या कोरोना मास इंजेक्शन आणि फ्लेअर्सचा अभ्यास आणि पर्याय डी वरील सर्व बरोबर। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी वरील सर्व बरोबर। म्हणजेच या ठिकाणी आदित्य L1 मिशनच्या अंतर्गत जो काही सूर्य आहे त्या सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे। म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे, सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानामुळे सूर्याच्या आसपासचे जे काही ग्रह असतील किंवा जे काही खगोलीय पिंड आहेत त्यावर त्यांचा काय परिणाम होतो, त्याचबरोबर सूर्याचे जे काही चुंबकीय क्षेत्र आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल आहे त्या ग्रॅव्हिटेशनल पुल विषयी या ठिकाणी स्टडी केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर कोरोनल मास इंजेक्शन आणि ज्या काही सूर्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या काही लहरी आहेत, ज्या लाटा आहेत, ज्या उष्ण लाटा असतात त्यांचा अर्थवर काय परिणाम होतो, अशा सर्व घटकांचा या ठिकाणी आदित्य L1 या मिशनच्या अंतर्गत अभ्यास केला जाणार आहे। आणि आदित्य L1 हे जे काही मिशन आहे ती भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो कडून राबवलं जात आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढच्या न्यूज कडे, जे की या ठिकाणी ऑस्मिक वीज संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। धुतलेल्या कोळशाने उष्मांक वाढत नसल्याने वीज महाग, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 9 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, जो काही कोळसा असतो त्या कोळशामध्ये उष्मांक म्हणजे काय, तर त्या कोळशाची जास्तीत जास्त वीज देण्याची जी काही क्षमता आहे त्याला आपण कोळशाचा उष्मांक असे म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल ए आणि बी असे दोन कोळसे आहेत, यामध्ये ए नावाचा जर कोळसा यामध्ये 60% उष्मांक असेल आणि बी नावाच्या कोळशामध्ये जर 50% उष्मांक असेल तर या ठिकाणी सर्वाधिक वीज निर्मिती देण्याची काय क्षमता आहे ती ए नावाच्या कोळशामध्ये असते। म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कोळशापासून किती प्रमाणात विजेची निर्मिती होईल हे त्या कोळशामध्ये समाविष्ट असलेला जो काही उष्मांक आहे, जे काही तापमान आहे, जो काही कार्बन आहे त्या कार्बनावर आधारित असते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। पाहूया आपला प्रश्न। भारतातील एकूण वीज निर्मितीच्या किती टक्के वीज निर्मिती औष्मिक वीज निर्मितीद्वारे केली जाते, अशा प्रकारचा आपल्या या ठिकाणी प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए 50%, पर्याय बी 60%, पर्याय सी 70%, डी 75%। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय सी। एकूण भारतातील वीज निर्मितीच्या 70% वीज निर्मिती ही औष्मिक विद्युतद्वारे केली जाते आणि त्यानंतर जी काही 30% वीज निर्मिती आहे त्यामध्ये पवन ऊर्जा असेल, त्यानंतर सौर ऊर्जा असेल, त्यानंतर आण्विक ऊर्जा ज्याला की आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो, अशा प्रकारच्या ऊर्जेचा त्या ठिकाणी समावेश होतो किंवा तशा प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीचा त्या ठिकाणी समावेश होतो। चलूया पुढे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 डिसेंबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्रावर आधारित न्यूज होत्या आणि त्या न्यूजला धरून जे काही आपले MCQ क्वेश्चन होते त्यांना आपण स्टडी केला आहे। आता या ठिकाणी आपले जे काही सराव प्रश्न आहे, जे की युनिव्हर्स म्हणजे भूगोलचा भाग आहे त्यावर आधारित आपले प्रश्न आपण पाहणार आहोत। आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते NCERT या बुकवर बेस आहेत। म्हणजे या ठिकाणी आपण बेसिक बुकच्या माध्यमातून जे काही प्रश्न विचारले जातात किंवा बेसिक बुकवर आधारित जे काही क्वेश्चन निर्माण होतात त्याच क्वेश्चनला या ठिकाणी आपण सरावासाठी घेतला आहे। सरळ आपले प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, कोणता ग्रह पाणीयुक्त ग्रह किंवा ज्याला आपण वॉटर प्लॅनेट म्हणून ओळखला जातो, तर या ठिकाणी पर्याय ए बुध ग्रह, बी पृथ्वी, सी मंगळ, डी बृहस्पती ज्याला की आपण गुरु ग्रह असेही म्हणतो। तर या ठिकाणी या प्रश्नात जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी, पृथ्वी या ग्रहाला वॉटर प्लॅनेट म्हणजे पाणीयुक्त ग्रह म्हणून ओळखले जाते। कारण जे काही इतर ग्रह आहेत त्या ग्रहावरती पाण्याचे अजूनही आपल्याला पुरावे सापडले नाहीये। आपली जी पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या
एकूण भूभागाच्या 71% भूभागावरती या ठिकाणी पाणी आहे, महासागराने तो वेढलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी त्याच कारणामुळे आपली जी पृथ्वी आहे ती आकाशातून निळ्या रंगाची दिसते आणि यामुळेच या ठिकाणी आपल्या पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट किंवा वॉटर प्लॅनेट या नावानेही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. सूर्यापासून त्याच्या अंतराच्या क्रमाने खालीलपैकी कोणता ग्रह मंगळ आणि युरेनस यांच्यामध्ये आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये पर्याय ए पृथ्वी ग्रह, बी गुरु आणि शनी ग्रह, सी शनी आणि पृथ्वी ग्रह, डी शनी आणि नेपच्यून. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय बी गुरु आणि शनी हे जे 2 ग्रह आहेत ते आपणाला मंगळ आणि युरेनस या ग्रहांच्या दरम्यान दिसतात. चलूया प्रश्न क्रमांक 3 कडे, जो की ब्लॅक होल संदर्भात आहे. ब्लॅक होल म्हणजे काय, अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. ज्यामध्ये पर्याय ए तीव्र गुरुत्वाकर्षण खेचणारा संकुचित तारा, बी अतिशय कमी पृष्ठभागाचे तापमान असलेला तारा, सी वातावरण नसलेला तारा, डी स्पंदन करणारा तारा. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय ए तीव्र गुरुत्वाकर्षण खेचणारा संकुचित तारा. म्हणून या ठिकाणी आपण ब्लॅक होलला पाहतो, कारण जे काही ब्लॅक होल आहे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ही खूपच अधिक आहे. या ठिकाणून कसलाही घटक सुटू शकत नाही. इव्हन जी लाईट आहे तीही ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणापासून या ठिकाणी सुटू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी जो ब्लॅक होल आहे तो गुरुत्वीय आकर्षण खेचणारा एक संकुचित तारा आहे, त्या प्रकारे त्याच्याकडे बघितले जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 4. कशाच्या अभ्यासासाठी नासाने मॅसेंजर उपग्रह प्रक्षेपित केला आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये पर्याय ए बुध, पर्याय बी शुक्र, सी शनी, डी बृहस्पती, ज्याला की आपण गुरुग्रह असेही म्हणतो. तर या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय ए बुध ग्रह. तर नासा ही अमेरिकेची पेस एजन्सी आहे आणि या पेस एजन्सीने मॅसेंजर नावाचा जो काही उपग्रह आहे तो बुध या ग्रहाचे स्टडी करण्यासाठी किंवा त्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आपल्याला दिसतो. पाहूया प्रश्न क्रमांक 5. हॅलेचा धूमकेतू किती वर्षानंतर एकदा दिसतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए 24 वर्षानंतर, पर्याय बी 32 वर्षानंतर, पर्याय सी 76 वर्षानंतर, पर्याय डी 84 वर्षानंतर. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एकूण 76 वर्षानंतर या ठिकाणी हॅलेचा धूमकेतू दिसतो. म्हणजे एकदा का हा हॅलेचा धूमकेतू तुम्हाला दिसला 2023 मध्ये फॉर एक्झाम्पल, तर तो नंतर पुढे तुम्हाला एकूण 6 वर्षानंतरच दिसेल, असे या ठिकाणी हॅलेच्या धूमकेतूविषयी आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 6 ज्याचे की उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न असा आहे आकाशगंगा प्रथम कोणाद्वारे शोधली गेली, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये पर्याय ए गॅलिलिओ, पर्याय बी मार्टिन मिस्टिसी, पर्याय सी मार्कोनिडी आणि पर्याय डी न्यूटन. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 जानेवारीचे जे काही आपले वृत्तपत्र विश्लेषण आहे ते हे या ठिकाणी केले आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिससाठी आवश्यक असणारे जे काही आपले 6 क्वेश्चन आहेत तेही या ठिकाणी आपण पाहिले आहेत. या ठिकाणी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.